तर चला आज आम्ही गल्ला फोडतोय आमचा आणि बघूया आता किती साठलेत गल्ल्यामध्ये पैसे. आता गल्ला खोलायची गरज आहे कारण की ह्या महिन्यात थोडीशी खर्चायचं कमी पडले ना, खर्चायला पैसे. कारण की ह्या महिन्यात खूप खर्च होता. शाळेची फी भरली, वॉशिंग मशीन खराब झालेली, त्याच्यामुळं आम्ही विचार केला की आता गल्ला फोडायचा. आणि आम्हा गृहिणींना अशी सवय असते गल्ला करण्याची. भाजीतून पैसे उरले गल्ल्यात टाकायचे, जर आपण कुठे गेलो पैसे उरले गल्ल्यात टाकायचे, म्हणजे अडचणीला असे उपयोग येतात बघा. आणि मोज गुड्डू किती साठलेत बघ गल्ल्यात पैसे. हा झोप झोप, पिल्लू माझं झोपतोय, पिल्लूला माझ्या ताप आलाय. झोपा. हा हा हाय माईक लावलंय. तुझ्याकडे पण एक घे ना माईक, म्हणजे येईल ऐकायला. घे. तर लास्ट जेव्हा काउंट केले होते, काउंट नव्हते केले आम्हाला, आमचा गेस आहे 15,000 काहीतरी आहे त्याच्यात मोजते. आणि हे किती महिन्यात साठले तेवढे पैसे? 6 महिने. 6 महिने झाले. 1 वर्ष नाही नाही, एवढं तर कुठं, 4-5 महिने झाले असतील. जसं आम्ही आमचा हे झालेलं पावसामुळे. हा पावसामुळे जसं आम्ही बिझनेस चालू केला ना घरगुती, तेव्हापासून आम्ही असा गल्ला चालू केला. आणि जे आमचे बघूया आता किती साठले. हे 5,000, 6,000, 7,000, 8,000, 10,000. आणि आज आम्हाला जायचं आहे हॉटेलमध्ये जेवायला. बरेच दिवस झालं गुड्डू म्हणते जाऊया जाऊया. नाही हॉटेलला नाही जायचं बाबा. 15,000 ह्या 500च्या नोटा आहेत ना, ऐका, हे 500च्या नोटा आहेत, हे सगळे हे 15,000 आहेत. हे सगळं हे किती? 15,000. 15 आहेत का? हे सगळं 15,000 आहे. पकड, हे 15,000 आहेत. आणि इकडे अजून बाकी आहे. इकडे किती आहेत बघ बरं. 200 आहेत ना. म्हणजे हे आहेत 16,900. म्हणजे सगळे मिळून 16,000 आहेत. हे 15 आणि हे 1,900 रुपये. 1,900 म्हणजे 16,900 रुपये आहे. आणि बघा असा आमचा गल्ला साठलेला आहे. तुम्ही देखील असा गल्ला करा, कारण की अडचणीला असे पैसे उपयोग येतात बघा. एखाद्या महिन्यात आपल्याकडे खर्चायला कमी पडतात ना पैसे. प्रत्येक गृहिणीने हे लक्षात ठेवा. आता मी काय करते, हे सगळं टाकते आणि आपल्याला फक्त 5,000 घेते. भरपूर झाले आता आपल्याला एवढं. आणि आता पगार माझा होणारच आहे. हा गुडूचा पण पगार होईलच, पण बघू आता काही गरज नाही लागणार आता एवढं. आता ह्यातलं मी 5,000च काढते खर्चायला, बाकीचे गल्ल्यात टाकणार आहे 10,000. आणि असंच आमचा जितका पण बिझनेसचा पैसा आहे तो आम्ही यातच टाकतो. आणि गल्ल्याचे पण आम्ही हे 5,000 हे आपल्याला हॉटेलमध्ये पण होईल. आणि पूर्ण 15 दिवस जातील एवढ्यात आमचे. डायपर, दूध आणि भाजी, वरचा खर्च निघून जाईल ना. डायपर, दूध आणि भाजी त्याच्यामध्ये निघल. 8-10 दिवस तर निघतील. खर्च तर, महागाई तर किती वाढली या. सहज खाली गेलं तर 500ची नोट काय, 1000ची नोट कुठे जाते कळत नाही. 1000ची नोट नाही आता बंद झाली, पण 1000 रुपये कुठे जातात ते समजत नाही. परत टाकते गल्ल्यात परत. आणि ह्यात आपण असंच टाकत राहायचं पैसे, म्हणजे आपल्याला कधी पण गरज असते तर, जेव्हा आपल्याला गरज लागली तर आपण असा गल्ला काढून खर्चायला घेऊ शकतो पैसे. चला आता मी हे परत सील करते. करशील. झालेला आहे ब्लॉग. आता मी जातो हॉटेलमध्ये, भूक लागली. एक ब्रेड सँडविच खाऊन जाऊया आज मस्तपैकी. ब्रेड सँडविच बनवलंय ना ग सोनू? ब्रेड सँडविच बनवलंय. आता थोडंसं खातो, आम्ही जातो. आणि मला सामान पण भरायचं आहे. बघू टाइम भेटला तर मी आज सामान पण भरेल.
सामान भरलं ना महिनाभर मग बघायला लागत नाही. फक्त भाजीपाला, दूध, डायपर असंच मग खर्च लागतो ना आम्ही वरचा. एकदाच सामान भरतो. हो, आम्ही काही महिनाभर जण काय करतात रोज रोज थोडं थोडं हो, आणतात, असं रोज नाही. रोज थोडं थोडं आणण्यापेक्षा ना मी फुल महिन्याचं सामान भरते. मग 4-5 हजार 6 हजार गेलं तरी चालेल. फुल सामान भरायचं. आणि हा गल्ला तेल, ना साखर, Amazon वर डाळी. हा गल्ला Amazon वरती आहे. जर तुम्हाला पण हा. हवा असेल ना तर सांगा, मी लिंक तुम्हाला देईल. कारण की ह्याच्याने ना डिसिप्लिन येते पैसे साठवायची. हो. आणि ते लिहिलेलं असतं, तुम्ही असं चिन्ह करू शकता हो, की तुम्ही किती टाकलेत. असा 1 लाखचा गल्ला आहे. हो. असं आहे हे पैशाचं. हो. आम्हाला आम्ही ठरवलेलं 1 लाख झाल्याशिवाय काढायचंच नाही. पण जाऊ द्या, एखाद्या महिन्यात असं होतं खरंच हा, नाही. आणि खर्चायचं पैसा कमी कशासाठी जास्त. असतो पैसा माणसाला? कशासाठी असतो? तेव्हा गरज आहे आपण तेव्हा नाही गरज करणार. लागली तरच गल्ला करतो ना, जेव्हा फोडतो ना. सेविंग्स त्यासाठीच हो. असतात. हे ठेव आणि गल्ला त्यासाठीच करतो आपण की जेव्हा आपल्याला खर्चायला कमी पडले त्यासाठीच आपण गल्ला करतो. आपण काढू शकतो गल्ल्यातले. चला मग आता जातो हॉटेलमध्ये, पहिले हे खाते. हा, खा. आणि लई भूक लागली मला. तू पण खाते शानवेश ये. पैसे ठेव ना पाकिटात. हो, ठेवते. कुणाचा? गरम आहे लय. जरा हळूहळू. माझा नाही ठेवू शकत, मला थोडं शूट करायचंय. कसं आहे? गरम आहे. गरम आहे. हळूहळू खा, हळूहळू. एक नंबर टेस्ट. एक सोनू नंबर. एक नंबर बनवते. एक नंबर टेस्ट. चला. लागलेलं दिसतंय तुझं. लागलेलं दिसतंय. सगळा पिलू. खा की लवकर. वाढवून दमलो, अजून येईना जेवण. लोणचं लय आवडतं मला. ते मस्त असतं या हॉटेलमध्ये खायला सुरुवात करा. असं आहे.